पावसाळा सुरू झाला आणि त्याबरोबरच आखाडीचा महिनाही सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण मटणावर ताव मारण्याच्या तयारीला लागला असल्याचे दिसत आहे. मांसाहार करणाऱ्यांमध्ये मटणाविषयी अनेक गैरसमज आहेत. मटण कोणी खावे आणि कोणी खाऊ नये याविषयी अनेकांना करेक्ट माहिती नसल्यामुळे अनेक गैरसमज पसरलेले पाहायला मिळत आहेत. यात्रा, जत्रा आणि हॉटेलमध्ये मांसाहार करणारे मटणाला पहिली पसंती देतात. अनेक जणांना तांबडा पांढरा रस्सा आणि मटण खाल्ल्याशिवाय मांसाहार केल्यासारखे वाटतच नाही. मटणाचे दर कितीही वाढवत अनेक जण मटण खाणे सोडतच नाहीत. हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा अनेक जण शेतात, रानात, फार्म हाऊसवर किंवा ट्रिपला गेल्यानंतर जंगलामध्ये मटणाचा बेत करतात. घरगुती मटण रस्सा खाण्याच्या या सवयीमुळे अनेक हॉटेलमध्ये आता ढवारा मटण भाकरी मिळत आहे. अनेक हॉटेल मालक रोज 8 ते 10 बोकड कापून रीलच्या माध्यमातून आपल्या हॉटेलची जाहिरात करीत आहेत. नेमके मटण कधी खावे, किती खावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. मित्रांनो, मटण हे उच्च प्रथिनांचा स्रोत मानले जाते. त्यामध्ये B12, लोह, झिंक आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्या पोषक घटकांपासून स्नायू मजबूत होण्यास, रक्तनिर्मितीस आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असते. आपण अनेक यात्रा जत्रांमधून मांसाहारी जेवणामध्ये मटणालाच पसंती दिल्याचे पाहत असतो. आपल्याकडे पै पाहुणे आले तरी त्यांच्या स्वागतासाठी मटण आणण्याची पद्धत पाहायला मिळते. मात्र मटणामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. वारंवार किंवा जास्त प्रमाणात मटण खाल्ल्यास वजन वाढणे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे, त्याचबरोबर हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. तसेच ज्या व्यक्तींना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मटणाचे सेवन करावे. शक्यतो हृदयविकार असलेल्यांनी, उच्च कोलेस्ट्रॉल ज्यांना आहे आणि ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे त्या व्यक्तींनी मटण खाणे शक्यतो टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मटण खावे. दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी लवकर मटणाचे जेवण करावे. शक्यतो रात्री उशिरा मटणाचे जेवण करू नये. रात्री उशिरा मटण खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो, कारण मटण हे पचायला जड असते. प्रौढ व्यक्तींनी आठवड्यातून 1 ते 2 वेळा 100 ते 150 ग्रॅम मटणाचे सेवन करावे. त्यातही त्यांनी शिजलेले मटण खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. अर्धवट शिजलेले मटण खाल्ल्यानेही संसर्ग वाढून अनेक आजार होऊ शकतात. मटण हे ताजे खावे. प्रक्रिया केलेले मटण किंवा शिळे मटण खाऊ नये, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मटण हे आरोग्यासाठी घातक नाही, पण अति खाल्ल्याने माती होते. कमी तेलातील आणि संतुलित आहाराबरोबर खाल्ल्याने त्याचे अनेक फायदे होऊ शकतात, तर अतिसेवन केल्याने त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी मटण हे प्रमाणात खा. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.